आज आता आपण इथे जमलो आहोत. आपला सध्या पक्ष पंधरवडा चालू आहे. श्राद्धांचे दिवस, श्राद्ध म्हणतात, आमच्या इथे श्राद्ध चालू आहे तसं. तर आता लाईफ आफ्टर डेथ, आपल्याला असं वाटतं की आपण जे जगतो आहोत जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत, ते सगळे अनुभव घेतल्यानंतर आपण पाहतो आपल्या अवतीभोवती देह सोडून आत्मा निघून जातो. आता आपण मृत्यू बघतो, तरुणांचा, म्हाताऱ्यांचा, लहान मुलांचे, अनंत प्रकारचे वेगळ्या वेगळ्या वयामध्ये आपण मृत्यूला पाहतो समाजात घडताना. आता नक्की होतं काय या आत्म्याचं? म्हणजे मला असा प्रश्न विचारला होता काल एका आपल्याच मेंबरनी, की आपण हे श्राद्ध करतो, मग आपण म्हणतो की आपण आत्मस्वरूप आहोत, परमात्म्याशी एकरूप आहोत, मग आपण श्राद्ध करतो ते कोणाला करतो, आणि मग नक्की ते त्यांना मिळतं का, वगैरे वगैरे. तर मृत्यू झाल्यानंतर, मृत्यू होतो म्हणजे काय, एक तर पंचप्राण निघून जातात, हे आपण पाहिलं होतं. पंचप्राण निघून जातात तेव्हाच आत्मशक्ती ही देह सोडते. पण आत्मा हा ॲक्च्युअल प्युअर फॉर्ममध्ये आहे. पण जेव्हा तो शरीराला संलग्न होतो, शरीरात प्रवेश करतो, तत्क्षणी त्याला मायेचा संपर्क होतो. आणि माया आणि मग त्याच्याबरोबर जे सगळे विकार आहेत, हे सगळे येऊन जुळतात, एकत्र होतात, आत्म्याशी निगडीत होतात. आणि त्यामुळे तो शुद्ध आत्मा हा मलिन झालेला असतो, घाण झालेला असतो. त्याच्यात अनंत विकार आणि इच्छा, डिझायर्स, इमोशन्स, हे सगळ्यांनी त्याला पूर्ण असं कव्हरअप केलेलं असतं. तर त्यामुळे आपण जी थिअरी बघतो की मी आत्मरूप आहे, मी परमात्मा स्वरूप आहे, ही आपल्याला जाणीव देण्यासाठी आपण ते सगळं अभ्यास करतो किंवा संत आपल्याला करवतात. कारण मृत्यूनंतर खरा तर त्याचा जर्नी सुरू होतो. आपल्याला वाटतं की चला आज मी खाल्लं, सगळं संपलं, जिवंत आहे तोपर्यंत मी खाऊन घेईन, जिवंत आहे तोपर्यंत मी भटकून घेईन मला पाहिजे तिकडे, जिवंत आहे तसं मी उपभोगून घेईन, मग नंतर मेल्यावर काय होणार आहे, मला थोडी न मिळणार आहे. तर सगळं आपण जे पाहतो, मला हे हवंय, ते हवंय, ते हवंय, सारे इच्छा, डिझायर्स, सगळ्या इमोशन्स आपण वापरायला आणि अनुभव घेऊन बघायला प्रयत्न करतो. आणि सतत आपण हेच विचार करत असतो की मेल्यानंतर थोडी ना मला मिळणार आहे हे सगळं, तर मी आत्ताच करून घेतो. पण इथेच सगळी गंमत आहे. गंमत अशी आहे की हा जो सगळा जन्माला आल्या, म्हणजे पोटातनं बाहेर आल्यापासूनचा क्षण, इवन मी तर म्हणेन की गर्भधारणेपासूनचा जर्नी, तो शरीर सोडेपर्यंत असलेला जर्नी, गर्भधारणेपासून शरीर सोडेपर्यंत, मृत्यू म्हणतो आपण त्याला, मृत्यू हे नाव दिलेलं आहे. मृत्यू हा शरीराचा होतो, आत्म्याचा होत नाही. त्यामुळे त्या आत्म्याला मृत्यू प्राप्त होईपर्यंत, शरीराच्या त्या बरोबर घेतलेल्या शरीराचा मृत्यू होईपर्यंत जे काही अनुभवलेलं असतं ते कुठेही जात नाही. ते सगळं त्याचे रिझल्ट्स आपल्याला आत्मरूपात नंतर भोगावे लागतात आणि अनुभवावे लागतात. ते कसे? तर आता हे जे सगळं आपण केलेलं असतं, जेव्हा मृत्यू येतो तेव्हा शरीरातनं आत्मा बाहेर पडतो. तर आपण मागच्या वेळेला निर्वाण षटकमध्ये आपण कोशांचा अभ्यास केला होता. पंचकोश आपण पाहिले होते. स्थूल शरीर, अन्नमय कोश बघितला होता. अन्नमय कोशानंतर आपण प्राणमय शरीर बघितलं होतं, प्राणमय कोश. मग आपण बघितलं होतं मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आणि शेवटचं होतं कारण शरीर होतं. तर गंमत अशी आहे की जेव्हा फिजिकल बॉडी सुटते
त्या एनर्जीची आपल्या, तर त्याला काहीतरी, तर आपण ह्याला व्हेइकल म्हणतो आणि म्हणूनच आपण आपल्या फिजिकल बॉडीला व्हेइकल म्हणतो, साधन म्हणतो प्रवासाचं. तर ते एकच साधन आपल्या डोळ्यांना दिसतं, पण आपण जेव्हा अभ्यास केला, पंचकोश पाहिले, तेव्हा आपल्या लक्षात आलं की आपल्याला हे एकच जड शरीर नसून आपल्याला सूक्ष्म शरीर पण आहे. तर त्या सूक्ष्म शरीरामध्ये ती एनर्जी शिफ्ट होते आणि ज्या क्षणाला एक म्हणजे एक किक बसून जो आत्मा शरीर सोडतो, लास्ट ब्रीथ, त्या क्षणानंतर तर पहिला जर्क बसतो त्या सोलला आणि लक्षात येतं की काहीतरी वेगळं घडलं. तर वेगळं काय घडलं, तर तो सूक्ष्म शरीर धारणेमध्ये शिफ्ट होतो. जे आत्मा आहे तो स्थूल शरीरातनं निघून तो सूक्ष्म शरीरामध्ये शिफ्ट होतो. आता हे कशासाठी? का तर जे जे सगळं अनुभव घेतला आहे तो जर्नी आहे. तो काही आपण जे म्हणतो ना की मेल्यानंतर मला स्वर्गप्राप्ती व्हावी, मेल्यानंतर अमुक पाप करू नका, नरकात जाल, तर ह्या सगळ्या आपल्या गोष्टी आहेत. तर त्या लगेच काही होत नाहीत की लगेच इथे गेला की तिकडे स्वर्गात पोचला, असं काहीही होत नाही. ते कोणाबरोबर होतं, तर ते संतांबरोबर होऊ शकतं, डायरेक्ट जर्नी. आपल्यासारख्या सामान्यांची तशी जर्नी होत नाही. मग आपल्याबरोबर होतं काय? ज्यांची आपण श्राद्ध करतो, आपल्या परिवारातल्या लोकांची किंवा सर्वांची, तर सोलला काहीतरी बॉडी लागते, व्हेइकल लागतं. तर त्यांनी स्थूल शरीर सोडल्यानंतर व्हेइकल शिवाय ते जर्नी नाही करू शकत पुढचा. तर त्यामुळे त्याला लगेचच सूक्ष्म शरीराची आवश्यकता लागते. तर ते सूक्ष्म म्हणजे सटल बॉडी, एनर्जी बॉडी, ते आहे. त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये ॲस्ट्रल बॉडी. ॲस्ट्रल बॉडी म्हणजे सूक्ष्म शरीर. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते आपले कोश असतात? म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ 3 कोशाज. त्याच्यामध्ये आपलं प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय. ह्या म्हणजे प्राणमय म्हणजे आपला प्राण शरीर आलं, त्याच्यामध्ये प्राणाची एनर्जी, त्याच्यामध्ये मनामधले सगळे विचार, इच्छा, डिझायर्स, आपण मनोमय कोश पाहिला होता तो सगळा, आणि इंटेलेक्ट, विज्ञानमय कोश, इंटेलेक्ट बॉडी. या 3 बॉडीजचं कॉम्बिनेशन होऊन ॲस्ट्रल बॉडी म्हणजे सूक्ष्म शरीर बनतं. तर आपण ते सूक्ष्म शरीरच्या फॉर्ममध्ये जातो. म्हणजे जेव्हा स्थूल शरीर आपण सोडतो, आत्मा जेव्हा सोडतो, तेव्हा तो लगेच शिफ्ट करतो आपली व्हेइकल आणि तुरंत सूक्ष्म शरीरामध्ये शिफ्ट होतो. आता सूक्ष्म शरीरामध्ये शिफ्ट झाल्यानंतर तो थोडा वेळ तर तिथेच राहतो. हे आपल्यालाही माहिती आहे, धर्माप्रमाणे आपण शास्त्रातही वाचलंय की आत्मा तिथे हिंडत असतो बाबा. असं काय काय आपल्या ह्याच्यात आहे, 3 दिवस वगैरे, काय 1 दिवस, 3 दिवस, 10 दिवस वगैरे, जे काय आहे ते प्रत्येकाच्या शास्त्राप्रमाणे, जाती धर्माप्रमाणे प्रत्येकाच्या थेअरीमध्ये काय काय लिहिलेलं आहे. तर आता हे जो काही पिरियड तो तिथे असतो, व्हेरी शॉर्ट पिरियड, तेव्हा होतं काय त्या सोल बरोबर, त्या पर्सन बरोबर. म्हणजे आपण त्याला पर्सन म्हणू, जो गेला असतो त्याचाच फॉर्म असतो तो. तर गंमत अशी होते की त्याच्याबरोबर समोर फटाफट शरीरातनं, फिजिकल बॉडीतनं बाहेर पडल्यानंतर क्षणार्धात किंवा जो काही 2-3 दिवस असतात, त्याच्यासमोर एक मूव्ही प्ले होते. म्हणजे पूर्ण लाईफ त्याला दिसतं की त्यांनी काय 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 कर्म केली, आणि ते कोणाच्या रिलेटेड, खाली पडलेलं क्रियाकर्म खाली चालू असतं, परिवार करत असतो, मित्रपरिवार, फॅमिली, तो ते शरीर बघत असतो आणि या शरीराच्या संबंधित जे काही कर्म घडलेलं असतं ते सारं तो बघत असतो वरून. आणि म्हणजे एकदम लॉजिकल ऑर्डरने त्याला सगळं असं दाखवलं जातं. म्हणजे दिसतं त्याला की त्यांनी हे केलं, हे केलं, हे केलं, हे केलं, पूर्ण अशी चेन ऑफ
ॲक्टिव्हिटीज अँड इन्सिडेन्सेस ते सगळं त्याच्या समोर येतं. आणि ते समोर आल्यानंतर त्याला अवेअरनेसही येतो की कुठे कुठे त्यांनी चुका केल्या, कुठे दुसऱ्यांनी चुका केल्या, ह्या सगळ्याचा अवेअरनेस शरीरात असताना येत नाही, कारण अहंकार असतो, मी चुकत नाही. आपल्याला सगळं वाटतं आपण जे करतो ते बरोबर आहे, परफेक्ट आहे. आणि वर ते शरीर सोडल्यानंतर, कारण तो अहंभाव राहत नाही ना जड शरीराचा, त्यामुळे ती जाणीव येते. आणि त्या जाणीवेमुळे, कारण ते विज्ञानमय कोश आहे, त्याच्यात प्राणमय आहे, आणि मनातले सगळ्या डिझायर्स वगैरे, इच्छा वगैरे सगळ्या त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे त्याला हे सगळं डिटेल, अगदी मायन्यूट डिटेल सकट त्याला ही मूव्ही दिसते सगळी जीवनाची. जीवन प्रवास त्याच्या डोळ्यासमोरनं फिरतो. आता हा जीवन प्रवास जो आहे तो त्याला दिसल्यानंतर त्याच्या साधारण लक्षात येतं की काय टाईपचं जीवन त्याने जगलेलं आहे, म्हणजे किती वासनांनी बरबटलेलं आहे, किंवा किती वासनांमध्ये, किंवा कुठल्या पर्टिक्युलर, काही जरुरी नाही आपण अगदी म्हणजे हे असू त्याच्यामध्ये. वासना हा शब्द जनरली डर्टी म्हणून घेतला जातो, पण साधं अन्नपदार्थाची आवड, कपड्यांची आवड, उत्तम राहण्याची आवड, ह्या सुद्धा सगळ्या इच्छा झाल्या. तर त्यामुळे त्याही तिथे खूप मोठ्या प्रमाणात प्रकट होतात. तर हे इथून त्याचा जर्नी त्या आत्म्याचा सुरू होतो ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये. ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये त्या सोलचा जर्नी सुरू होतो. आता हा जर्नी किती वेळ व्हायचा, काय अनुभव यायचा, काय काय होणार त्याच्याबरोबर, हे सगळंच्या सगळं त्यांनी फिजिकल बॉडीमध्ये काय अनुभवलं म्हणण्यापेक्षा काय केलंय. अनुभव हा फक्त शरीर मर्यादित राहिला, पण एकदा शरीर सोडल्यानंतर त्याचं कर्म त्याच्यासोबत असतं. दुसऱ्यांनी काय केलं हे त्याच्यासोबत नसतं, त्याला काही माहिती नसतं दुसऱ्यांनी काय केलं, त्याला फक्त स्वतःचं कर्म हायलाईट होतं. आता बाहेर पडल्यानंतर त्याच्या शरीराची रिअरेंजमेंट होते, त्या ॲस्ट्रल बॉडीमध्ये रिअरेंजमेंट होते. तर रिअरेंजमेंट म्हणजे काय, तर रिअरेंजमेंट अशी होते की त्याच्यामध्ये आपल्या एनर्जी बॉडीमध्ये लेयर्स आहेत. म्हणजे सटल म्हणजे सूक्ष्मापासून ग्रॉस म्हणजे जड, आणि सूक्ष्म, या जड ते सूक्ष्मामध्ये 6-7 लेयर्स आहेत पूर्ण असे. आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही जे कर्म केलं असेल, आणि जो तुम्ही इच्छा आकांक्षा मनामध्ये बाळगल्या असतील जन्मभर, त्याच्याप्रमाणे रिअरेंजमेंट त्या ॲस्ट्रल बॉडीची, सूक्ष्म शरीराची होते. मग सगळ्यात जास्त काय आहे, जर हेवा करणं, द्वेष, मत्सर, हे जे 7 विकार आहेत, ह्याच्याप्रमाणे हे सगळ्यात आउटर कव्हर असतं. म्हणजे मला असं म्हणायचं की द्वेष, षड्विकार जे आहेत, हे तुमच्यामध्ये जिवंत असताना, फिजिकल बॉडीमध्ये असताना किती प्रमाणात होते, त्याच्या अकॉर्डिंग त्याचा थिकनेस त्या लेयरचा बनतो. आणि तो सगळ्यात आउटर लेयर आहे ॲस्ट्रल बॉडीचा. आणि त्याच्यानंतर डिव्हाइन नेचर, म्हणजे तुमचा बिलकुल अनसेल्फिश बिहेवियर, अनकंडिशनल ॲटिट्यूड, अनकंडिशनल लव्ह, हे जर तुमच्यात असेल तर तो अत्यंत आतमधला भाग असतो. म्हणजे आय होप तुम्हाला कळतंय की सगळ्यात, म्हणजे असं समजायचं की ॲस्ट्रल बॉडीला 7 लेयर आहेत. आतमध्ये आत्मा आहे, आत्मशक्ती आहे, आणि त्याच्या अगदी जवळ म्हणजे इनर वन जो आहे तो डिव्हाइनवाला आपला अनकंडिशनल अँड प्युअर फॉर्म ऑफ ॲस्ट्रल पार्ट. आणि त्याच्यानंतर बाहेर जसे लेयर्स, सगळ्यात आउटर शेप आहे तो ग्रॉस आणि कोर्स असा, म्हणजे जड अशा वृत्तींनी, आपल्या सगळ्या वाईट विकारांनी ग्राह्य असा तो ग्रासलेला असा तो आउटर पार्ट आहे. अशी ती बॉडी रिअरेंज होते. म्हणजे असं सगळं त्याच्या आतमध्ये चेंजेस होतात, आणि मग ते शरीर बनतं. हे सगळी प्रोसेस होते. ती जी फिजिकल बॉडी खाली पडलेली असते त्याच्याच वर
अंतराळात हे सगळं काम चालू असतं. म्हणजे काय की तो आत्मा तिथेच असतो. ते आपण मगाशी बघितलं की किती वेळ काय ते ठरलेलं आहे. त्याच्यानंतर आता गंमत म्हणजे ह्याच्यात हा आत्मा हे सगळं बघू शकत असतो बरं. म्हणजे तो जो गेलेली व्यक्ती असते, आपण पर्सन घेऊ आता, माणूस घेऊ समजा, तर त्याला डोळे आहेत. ॲस्ट्रल बॉडीला डोळे आणि कान ही आपली इंद्रिय सगळी असतात. जशी फिजिकल बॉडीमध्ये इंद्रिय असतात तशी त्याही बॉडीमध्ये इंद्रिय असतात. कारण आपण मनोमय शरीर घेऊन गेलो आहे. डोळ्यांनी जे जे पाहिलं, कानाने ऐकलं, हे सगळं तिथे आहे. फक्त फिजिकल फॉर्म दिसत नाही त्याला. म्हणजे हे ज्याला आपण चादर म्हणतो ना, ती दिसत नाही कारण ती खाली टाकलेली आहे. पण इनव्हिजिबल फॉर्म त्याचा ॲस्ट्रल बॉडी म्हणजे सूक्ष्म शरीर म्हणून पूर्ण असतो. पूर्ण माणसासारखा माणूस असतो. जसा मेलेला आहे अगदी सेम टू सेम त्याला डोळे. आपण हे सगळं मूवीत बघितलंय की तो असं झोपलेला याच्यातनं एक असा ट्रान्सपरंट हे निघतो, तो उठून उभा राहतो, त्याला सगळे आजूबाजूचे दिसत असतात. दॅट इज ट्रू. म्हणजे जे दाखवतात ते अत्यंत खरं आहे. त्याला सगळे आपण दिसत असतो, त्याला ऐकू येत असतं, तो सगळं ऐकत असतो, बघत असतो, लोक काय करतायत, बाकीचे काय करतायत, त्याला सगळं ऐकायला बघायला मिळत असतं. पण तो आपल्या फिजिकल वर्ल्डमध्ये इंटरफिअर नाही करू शकत. त्यांनी जरी आवाज दिला की अरे अरे मी इथे रडू नका, तरी आपल्याला ऐकू नाही येणार. कारण का? तर आता इथे सीन आहे व्हायब्रेशन्सचा. व्हायब्रेशन, आपली फिजिकल बॉडी ही फिजिकल व्हायब्रेशन्सला कॅच करण्यासारखी बनलेली आहे. म्हणजे काय की त्या खोलीतनं मला जर कोणी आवाज दिला तर माझी फिजिकल बॉडी इमिजिएट ग्रास्प करेल, अंडरस्टँड करेल आणि मला तो मेसेज मिळेल. तर फिजिकल बॉडीचे व्हायब्रेशन्स वेगळे आहेत आणि ॲस्ट्रल बॉडीचे व्हायब्रेशन्स ॲस्ट्रल लेवलवर काम करतात. तर ते ॲस्ट्रल लेवलवर काम करताना त्या व्हायब्रेशन्स वेगळ्या असतात आणि त्यांना त्यांचे म्हणजे आता समजा घरामध्ये जर एखादी व्यक्ती गेली आणि नुकतेच आधी जर त्या व्यक्तीचे वडील गेले असतील तर ते त्याला दिसतात. जर ते ॲस्ट्रल वर्ल्डमध्येच फिरत असतील त्या इतक्या सुमारासही नुकतेच गेले असतील समजा, तर ते त्याला दिसतील, ते त्याला काय बोलतील ते ऐकू येईल आणि तो त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकेल. म्हणजे ॲस्ट्रल बॉडीमधले कम्युनिकेशन. बट ॲस्ट्रल म्हणजे सूक्ष्म शरीरातला मनुष्य फिजिकल बॉडीवाल्याशी कम्युनिकेट नाही करू शकत. असा त्यांचा जर्नी सुरू होतो. आता ह्या माणसाची गंमत काय, जो डेथ झालेला मनुष्य आहे तो त्या ॲस्ट्रल म्हणजे सूक्ष्मच्या बॉक्समध्ये आतमध्ये फिट झालेला आहे. त्या लेयर्समध्ये बाहेर त्याचा सगळे लेयर्स आहेत, जे जे त्यांनी कर्म केलं ते सगळे लेयर बनलेले आहेत आणि तो आत्मा आतमध्ये बॉक्समध्ये पॅक झाल्यासारखाच असतो. तर आता तिथून म्हणजे आधी जिवंत असताना शरीरामध्ये राहून तो आत्मा त्रास भोगत असतो. त्याच्यानंतर तो ॲस्ट्रल बॉडीमध्ये सूक्ष्म शरीरात जाऊन त्याचा जर्नी सुरू होतो. जे कर्म कसं केलं असेल त्याच्यावर डिपेंड करतं. मग वाईट असेल तर ते पुन्हा सफरिंग आहे. तो जर्नी म्हणजे सफरिंग आहे, पेनफुल आहे. तर म्हणून त्याचा तो जर्नी सुरू होतो ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये. कामलोक, ॲस्ट्रल वर्ल्डला म्हणतात कामलोक. कामलोक म्हणजे वर्ल्ड ऑफ डिझायर्स. डिझायर्सनी भरलेला, इच्छांनी भरलेलं वर्ल्ड, काम वासनांनी भरलेलं कामलोक. त्या कामलोक म्हणजे ॲस्ट्रल वर्ल्ड. तर त्याच्यामध्ये आपल्या सूक्ष्म शरीराचा प्रवास, ते सगळं जे काही झालं, क्रियाकर्म झालं की ते हे झाल्यानंतर तो आत्मा त्याच्या जर्नीला निघून जातो. आपण जे पण 12-14 दिवस जे काय करतो क्रियाविधी, त्याच्यानंतर त्याचा जर्नी स्टार्ट होतो. तर त्या जर्नीमध्ये तो कुठे जातो मग असा काय आकाशातनं आभाळातनं वर जातो का? तर नाही. आपल्या ग्रंथांमध्ये योग वसिष्ठ नावाचा ग्रंथ आहे. तो तुम्ही कोणीही वाचा, सोपा आहे.
हिंदीमध्ये कदाचित मराठीतही मिळत असेल. त्याच्यामध्ये लीलोपाख्यान हा दुसरा हे आहे त्याच्यामधला. आणि त्याच्यामध्ये लीलोपाख्यान म्हणजे काय, लीला नावाची स्त्री असते आणि तिची सगळी कथा आहे त्याच्यामध्ये. तिचा नवरा मरतो आणि ती म्हणते मी या माझ्या नवऱ्याला सोडणार नाही, ह्याला जाळायचं नाही. आणि त्याला फुलांमध्ये सजवून ती आपली बसून राहिलेली असते की नाही हा वापस येईल. आणि ती काय त्या घरातल्या लोकांना जाळू नाही देत. मग तिला ती देवी येऊन तिला घेऊन जाते आणि तिला सगळं दाखवते. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या सूक्ष्म शरीराचा प्रवास, ॲस्ट्रल वर्ल्ड, कामलोक, नंतर पुढचा म्हणजे मेंटल वर्ल्ड म्हणजे देवस्थान म्हणतात, म्हणजे त्याला म्हणतो आपण हेल आणि हेवन, स्वर्ग, तो सगळ्यात वर. तर त्या लीलोपाख्यांमध्ये तिनं दाखवलेलं आहे की त्या स्थूल शरीरातनं निघाल्यानंतर ती तिला घेऊन जाते स्थूल शरीरातनं, कारण ती ध्यान करत बसलेली असते की नाही मला देवी आशीर्वाद देईल आणि माझा नवरा जागृत होईल परत, म्हणून ती ध्यानावस्थेत असते. त्याच्यातनं आतूनच तिला ती घेऊन जाते ॲस्ट्रल बॉडीमध्ये आणि तिला ते सगळं दाखवते. तर हे जे ॲस्ट्रल कामलोक जो आहे तो इथेच आहे, आपल्याच अवतीभोवती आहे. म्हणजे असा कुठे दुसरीकडे नाही आहे की जसं आपण इंडियातनं उठतो आणि अमेरिकेत जातो तसं नाही आहे की इथे हे फिजिकल वर्ल्ड आहे, मग ॲस्ट्रल वर्ल्ड कुठंतरी वेगळं, मेंटल वर्ल्ड किंवा स्वर्ग कुठंतरी तिसरीकडे, असं नाही आहे. ह्याच युनिवर्समध्ये ह्याच ह्याच्यात सगळं सामावलेलं आहे. मग ते कसं, मग तुम्ही म्हणाल आपल्याला तर दिसत नाही काही, तर त्या आहेत व्हायब्रेशन्स. जसं मी मगाशी म्हणले की आपल्याला आपल्या व्हायब्रेशन, फिजिकल व्हायब्रेशन्सशी कनेक्टेड सगळं फील होतं, दिसतं आणि सेन्स करतो आपण. ॲस्ट्रल वर्ल्ड इथेच आहे. म्हणजे मी ज्या घरात राहते त्याच्यातच ॲस्ट्रल वर्ल्डमधले सोल्स फिरत असतील, आपल्या अवतीभोवतीच असतात, आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये आहेत, ॲटमॉस्फिअरमध्ये तेच आहेत. हे सगळं त्या लीलोपाख्यांमध्ये सांगितलं आहे की ती तिला असं घेऊन जाते आणि त्याच तिच्या रूममध्येच तिला ती दुसऱ्या वर्ल्डमध्ये घेऊन जाते आणि तिथे तिला ती दिसते की ती एका घरात घेऊन जाते, एका गावामध्ये, एका घरामध्ये. तर ती म्हणते आपण कुठे आलो, तर ती म्हणते पहा म्हणजे तुला कळेल, मी तुला घेऊन जाते. तर ती एका घरामध्ये शिरते अशी. आणि ॲस्ट्रल बॉडी जी आहे ती नाक कान डोळे सगळं आहे त्याला, पण त्याला फिजिकल बॉडीचं रिस्ट्रिक्शन नसल्यामुळे दे कॅन मूव्ह स्मूथली. ते कुठेही जाऊ शकतात, ते हवेतनं चालतात, म्हणजे त्यांना असं शरीरात जमिनीवर चालायची जरूरत नाही आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये ते दे कॅन फ्लाय. तर ती तिला घेऊन जाते, त्या खिडकीतनं घरात शिरतात आणि तिथे पुन्हा एक तिला लीला बसलेली दिसते. ती म्हणते अरे ही तर माझ्यासारखीच आहे. तर म्हणे हो. तर ती सुद्धा तिच्या नवऱ्याचं डेड बॉडी घेऊन, मग ती राजाची गोष्ट आहे आणि ती बरंच खूप मोठा अध्याय येतो त्याच्यात. तिचे सगळे पूर्वजन्म दाखवलेत आणि ती राणी असते वगैरे, असं काय काय आहे ते तुम्ही वाचा, तुम्हाला कळेल. आता म्हणजे कळेल, कारण आपण हे सगळं डिस्कशन करतोय, नाही तर अदरवाईज ते थोडंसं टफ आहे कळायला हे सगळं. तर असं सगळं हे सूक्ष्म शरीर ते फिरतं. आता हे सूक्ष्म वर्ल्ड आहे त्यांची पण एक आपली दुनिया आहे. म्हणजे आपली जशी दुनिया आहे, आपलं शहर आहे, मी इथे नोएडात आहे, तुम्ही तिकडे महाराष्ट्रात आहे, दिल्ली आहे, गुजरात आहे, तसं तसं ते ॲस्ट्रल वर्ल्डही प्रॉपर तयार असं दुनिया आहे. तिथे ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये लोक सगळं काम करत असतात, सगळं आपल्या इच्छेप्रमाणे. कारण तिथे काही बंधन नाही ना शरीराचं. तिथे शरीराचं बंधन नाही, काम करायला पाहिजे, ऑफिसला जायला पाहिजे, हे काहीच नाही. पैसे कमावले पाहिजेत, घरातलं स्वयंपाक केला पाहिजे, हे काही आहे नाही तिथे. तिथे तुम्ही मुक्त आहात, कारण तिथे तुम्ही ॲस्ट्रल बॉडीमध्ये संचार करताय नुसता. तर तिथे मग तो आत्मा असा फिरत राहतो. मग तो तिथे काय एन्जॉय करायचा टाईम, म्हणजे जे सामान्य लोक असतात त्यांचा तो एन्जॉय करायचा टाईम असतो, ते एन्जॉय करतात. पण गंमत अशी आहे त्या एन्जॉयमेंटमध्ये सफरिंग आहे. तर ते सफरिंग कसं, आता जर एखाद्या
तो जो गेला व्यक्ती त्याला जर भटकंतीचा म्हणजे ट्रिप आणि किंवा फिरण्याची आवड असेल किंवा हिंडणं फिरणं शॉपिंग करणं हे जर जन्मभर त्यांनी असा ध्यास घेतला असेल की मला हे आवडतं आणि असतात ना असे टुरिस्ट हे करणारे असतात लोक आपल्याला बघायला मिळतात आजकाल ते यूट्यूब चॅनलमुळे ते खूप सारे लोक असे फिल्म आम्ही ह्या शहरात गेलो इथे केलं या हॉटेलमध्ये राहिलो इथे शॉपिंग करायची असे सगळे व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतात ह्या टाईपचे तर अशा काही पर्टिक्युलर आपल्या या सवयी असतात ते सगळं त्या आत्म्यामध्ये ते पॅकेज सगळं घेऊन गेलेलं आहे तर तो तिथे भटकत राहतो खूप भटकतो पण गंमत अशी होते की इथे आपण फिजिकल बॉडीमध्ये आपण गुजरातला गेलो तर गुजराती पदार्थ खाऊ गुजराती काय साडी असेल ड्रेस मटेरियल असेल आणू ते शिवू आणि घालू आणि आनंद उपभोगू किंवा कुठे चर्च वगैरे बघायचं तर आपण तिथे जाऊ ती घंटा वाजवू म्हणजे आपण अनुभव घेतो ॲक्च्युली फिजिकल बॉडीनी सॅटिस्फॅक्शन होतं पण इथेच गंमत होते त्या ॲस्ट्रल बॉडीची की त्याला त्या सूक्ष्म शरीराला फिरता तर येतं पण सगळं समोर दिसत असून त्यांना ते एन्जॉय करता येत नाही आणि देअर इज सफरिंग तिथे तो पेनफुल जर्नी आहे त्यांना ते समाधान मिळत नाही आणि हा असा जो त्रास आहे तो त्यांना तिथे सहन करावा लागतो आता या सूक्ष्म शरीरामध्ये राहताना त्यांना फिरत असताना त्यांना सगळं दिसत असलं तरी ते खाता पिता येत नाही म्हणजे आता समजा एखाद्या गेलेल्या सोलला तो एखादा दारू पिणारा व्यक्ती मेला समजा भयंकर जन्मभर दारू किंवा कुठलंही ॲडिक्शन आपण करतात हे लोक करतात आणि त्याच्यामध्ये मृत्यू पावतो तर त्या ॲडिक्शनचा जो स्वभाव असतो इंटरेस्ट असतो तो जात नाही कारण ते डिझायर आहे ना त्या सोलची तर ती घेऊनच तो सोल गेल्यामुळे त्याला चाहे किती तो आपल्याच ह्याच्यात फिरत असतो आणि त्याला ते दिसत असतं आपलं फिजिकल वर्ल्ड त्याला दिसत असतं तो समजा एखाद्या दारूच्या शॉपच्या बाहेरच तो आत्मा घुटमळत राहिला दारूचा अगदी ड्रम जरी दिसला त्याला तरी ही कॅनॉट ड्रिंक तो पिऊ नाही शकत मग आपण मूवीमध्ये बघतो ना की ते असा आत्मा तो येतो त्या मूवीतल्या कॅरेक्टरांना तो बोलायचा प्रयत्न करतो त्याला हात लावायचा प्रयत्न करतो पण त्याला काही टच करता येत नाही तो उचलतो ॲनिमेटेड मूवीज पण आहेत खूप साऱ्या त्याला खाता येत नाही दिसत सगळं असतं पण उपभोगता येत नाही असं ते सगळं व्हायला लागतं त्या ॲस्ट्रल बॉडी बरोबर नंतर तिथे ते लोक घरं वगैरे पण घरं बांधतात म्हणजे इतकं म्हणजे ते म्हणजे काय अल्टिमेटली तुम्ही जी वासना आणि इच्छा केली असेल ना इथे ते सगळं तिथे आपण करत राहतो आणि जोपर्यंत मग आता हे किती दिवस चालणार हा प्रश्न आहे मग जोपर्यंत त्या सगळ्या वासना नष्ट नाही होत ते लेयर्स खतम नाही होत बाहेरचा त्याच्यावरचा तो डिव्हाइन लेअरपर्यंत जोपर्यंत तो इव्हॉल्व्ह नाही होत प्रगत नाही होत त्याची ॲस्ट्रल बॉडीचे लेयर्स तुटेपर्यंत तोपर्यंत त्याचा जर्नी ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये कामलोकातच ते सूक्ष्म शरीर भटकत राहतं त्याला काही फिक्स टाईम पिरियड नाही आहे टाईम पिरियड कोण ठरवणार तर मेन आहे त्यांनी त्याचा कॉन्शियसनेसमध्ये असताना फिजिकल बॉडीमध्ये असताना त्याच्या डिझायर्स त्यांनी काय कर्म केलं आहे त्याचं मेन तर पॅशन काय राहिलं आहे इमोशन्स कशा होत्या म्हणजे राग द्वेष लोभ किंवा मन कसं होतं कशा टाईपचे विचार घाबरेपणा भीती वाटणं काय पद्धतीच्या इमोशन म्हणजे भावना काय होत्या जिवंतपणी त्याच्या इच्छा डिझायर्स म्हणजे इच्छा काय होत्या काय राहिलं करायचं काय केलं मग करूनही समाधान नाही झालं हे सगळं जे आहे आणि विचार जन्मभर काय पद्धतीचे विचार केले दुसऱ्याचं चांगलं व्हावं असे विचार केले का दुसऱ्याला काहीतरी यातना व्हावा असा विचार केला काय विचार केले नक्की काय की फक्त सेल्फ सेंटर्ड विचार केला फक्त परिवारापुरता विचार केला
काय जे काही विचार केले, भावना बाळगल्या आणि इच्छा केल्या, आणि चौथं म्हणजे तुमच्या फिजिकल बॉडीमध्ये असताना, स्थूल शरीरात असताना तुमच्या सवयी काय होत्या, कशा पद्धतीचं अन्न खाल्लं, कशा पद्धतीचं पेय प्यायलात, काय पद्धतीचे लिव्हिंग स्टाईल होती, क्लीनलीनेस किती होता, किंवा बिहेवियर कसं होतं, हे सगळं 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 त्याच्यामध्ये असतं. आणि हेच ते लेयर्सच्या रूपात आपण ते घेऊन ते फिरत असतो त्या सूक्ष्म शरीरामध्ये. हे जोपर्यंत सगळे खतम नाही होत, संपत नाहीत, आणि त्याची ते इच्छा वासना ह्या झटत नाहीत त्याच्यापासनं, तोपर्यंत ती लेंथ जी आहे त्या सूक्ष्म शरीराची कामलोकात राहण्याची, ती त्याच्यावर डिपेंड आहे की किती वेळ त्यांनी तिथे घालवायचा. काही आत्म्यांना ते होतच नाही, म्हणजे ते भयंकर जबरदस्त म्हणजे हे झालेले असतात, म्हणजे त्यांना वासना सुटलेल्या नसतात, म्हणजे मन बाहेरच येत नाही. तर ते मग तिथे अडकतात. मग अनंत काळ, म्हणजे ते काही वर्ष महिने काही लिमिट नाही आहे तिथलं, तर ते अनंत काळापर्यंत तिथे राहावं लागतं ॲस्ट्रल बॉडीमध्ये. आता ॲस्ट्रल ह्याच्यामध्ये आपण झोपेतनं सुद्धा जातो. मग म्हणजे कसं की ॲस्ट्रल बॉडी हे सूक्ष्म शरीर, तुम्ही हे सगळं व्हिडिओमधनं आणि ऐकलंही असेल, आपण झोपतो तेव्हा आपल्याला स्वप्न पडतं. मग स्वप्नात आपण म्हणतो मला माझा गेलेला नवरा दिसला, किंवा माझे मामा दिसले, माझे काका दिसले, माझी आई दिसली, असं आपण हे बऱ्याचदा ऐकतो बोलताना लोकांना. तर आपलं शरीर आपण झोपतो ना, खरं म्हणजे सगळे, तुम्ही मी सगळे, आपण मनुष्य लोक शरीरातले, आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा आपलं सूक्ष्म शरीर कधी कधी बाहेर येतं, आणि त्याची अशी सूक्ष्म लिंक, एक अशी बारीक धागा आपल्या फिजिकल बॉडीशी नाभीमधनं जोडलेला असतो असा, आणि त्या सूक्ष्म शरीराचा. आणि जसा तो पतंग असा फिरून आकाशातनं आपण वापस खेचून घेतो संध्याकाळ झाली की मुलं घरी जाण्यासाठी, तसा तो उठायच्या आधी तो सूक्ष्म शरीर फिरून त्याला कुठे जायचं असेल तिथे जाऊन ते वापस येतं आपल्या शरीरामध्ये. हे सगळ्यांबरोबर रोजच घडतं. मग आपल्याला जाणवतं झोपेमध्ये झटका लागला, एकदम असं दचकल्यासारखं होतं, तर ते सूक्ष्म शरीर आपल्या शरीरापासनं बाहेर पडलेलं असतं. तर म्हणून असं आपल्याला एक एक आपला हिसका बसतो आतमध्ये, असं होतं ना, एकदम दचकल्यासारखं होतं कधी कधी झोपेत आपल्याला. ते त्यामुळे म्हणजे ह्याच्यात घाबरण्यासारखी काही गोष्ट नाही आहे. नाहीतर तुम्ही सगळेच वयस्कर आहात, उगीच काल्पनिक काहीतरी की माझा आत्मा बाहेर गेला वगैरे असं काही विचार करू नका. पण मी रियालिटी सांगते जे आहे, माहिती पाहिजे, नॉलेज असावं. तर हे मग मग आपला जेव्हा सूक्ष्म शरीर आपलं बाहेर पडतं शरीरातनं, तर सूक्ष्म शरीर बाहेर पडतं तेव्हा ते आत्मे जे सूक्ष्म ह्याच्या कामलोकात जे फिरत असतात ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये, त्या ॲस्ट्रल बॉडीज, मग ते आपल्याशी तिथून कॉन्टॅक्ट करू शकतात. हां, म्हणजे फिजिकल बॉडीमध्ये मगाशी मी म्हणलं की ते आपल्याशी बोलू शकत नाहीत, किंवा आपला आवाज म्हणजे त्यांना त्यांना काय म्हणायचं आपल्याला कळू नाही शकत, कारण आपण आपल्या व्हायब्रेशन्स वेगळ्या आहेत. पण जेव्हा आपण झोपेमध्ये आपलं सूक्ष्म शरीर त्या वर्ल्डमध्ये फिरायला गेलं समजा, आणि वाटेत जर कोणाला तो त्या आपल्या घरातल्या गेलेल्या व्यक्तीचा आत्मा भेटतो, म्हणजे काय, तर ते त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकतात. म्हणजे आपलं सूक्ष्म शरीर आणि त्यांचं सूक्ष्म शरीर तेव्हा बोलू चालू शकतं आणि सोबत राहू शकतं, म्हणजे ते कम्युनिकेट करू शकतं बेसिकली. तेव्हा तर ते म्हणून आपल्याला अशी स्वप्न पडतात, हां माझ्या आजीनी मला असं सांगितलं, माझी आजी खुश होती, मी तिच्याबरोबर टाईम स्पेंड केला. तर ते आपलं सूक्ष्म शरीर झोपेत बाहेर पडतं तेव्हाच त्यांना परमिशन असते, किंवा करू शकतात, ते पॉसिबल आहे की त्याच वेळेस ते सूक्ष्माला सूक्ष्म कम्युनिकेट करू शकतात, आणि म्हणून ते येतात. तर आपण त्याचे काहीतरी वेगळेच अर्थ काढतो त्या स्वप्नांचे. तिची इच्छा राहिली, अमकं राहिली, तमकं राहिली, तसं काही नसतं. त्यांना फक्त तो चान्स असतो कम्युनिकेट करायचा, आणि ते भेटतात आपल्याला. त्याचा एवढं काही विचार करण्याची गरज नसते. मग आपलं सूक्ष्म शरीर परत सकाळ व्हायच्या आधी ते वापस येतं, अवेअरनेस बॉडीला यायच्या आधी ते वापस येतं. हे काही सगळ्यांबरोबर रोजच घडतं असं नाही,
इट डिपेंड्स, म्हणजे आपल्या बॉडीची इव्हॉल्वमेंट किती झालेली आहे आणि आत्म्याची, त्याच्यावर डिपेंड करतात ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर ह्या सगळ्या डिझायर्स, इमोशन्स, हॅबिट्स, पॅशन्स सगळं घेऊन तो सूक्ष्म शरीर ते सूक्ष्म कामलोकात फिरत असतं. मग तिथे ते एखाद्याला घर बांधण्याचा ध्यास असेल, मला घर नाही झालं, घर 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 करत जर तो मनुष्य गेला तर तो घरच बांधत राहील तिथे. मग विटा विटा सगळं बांधेल आणि जसं त्याला त्याला माहिती असतं की एंट्री करायची घरामध्ये तर ती दरवाजातनं करतो. पण त्याला हे नाही कळत की तो खिडकीच्या काय भोकातनं किंवा त्याला भिंतीतनं सुद्धा डायरेक्ट आत येऊ शकतो. तर ते असं त्यांचं गमतीशीर सगळं ते दुनिया ती असते आणि तिथेच त्यांना ते राहावं लागतं. मग जेव्हा आता मग पुढे काय होतं, तर आपण श्राद्ध करतो तेव्हा काय असतं, तर आपण त्या पर्टिक्युलर तिथीला, कारण आपण आत्ता मगाशीच बघितलं की त्यांना काही खाता पिता येत नाही, नाक डोळे सगळं असलं तरी त्यांना ते अनुभवता येत नाही, उपभोग घेता येत नाही वस्तूंचा आणि याचा. तर ते जे आपण श्राद्ध कर्म करतो त्या दिवशी त्यांचा अधिकाराचा दिवस असतो, म्हणजे त्यांना राईट असतो. ते आपल्या वर्ल्डमध्ये येतात. मग आपण काय जे त्या व्यक्तीला, गेलेल्या व्यक्तीच्या आवडीचं पदार्थ बनव, सवयी काय जी वस्तू देतो, तर ते त्यांना तेव्हा ते वासानी त्यांना तो पदार्थ खाल्ल्याची अनुभूती येऊ शकते आणि येते आणि त्यांचं समाधान होतं. त्या एकाच दिवसाला त्यांना अन्न पाणी मिळतं आणि म्हणून श्राद्ध कर्म केली पाहिजेत घरातल्या गेलेल्यांची. आज काय जे काही मॉडर्न वर्ल्ड झालेलं आहे की माहिती नाही, म्हणजे खूपच लोक म्हणजे असे दिसतात की कोणी काही करतानाही काही दिसत नाही. हे फार वाईट आहे. म्हणजे त्यांचे पूर्वजांची तर फार वाईट अवस्था होईल असं वाटतं बघून. म्हणजे पण लोक श्राद्ध कर्म करत नाहीत. पण आपल्यासारखे थोडे संस्कार असलेले लोक आहेत ते जे सगळं करतात बाबा, की दान दान करतात. त्या व्यक्तीच्या नावाने जेव्हा आपण अन्नदान करतो तेव्हा त्या व्यक्तीला ते पोचतं जाऊन. ते हे असं म्हणजे त्यांना त्या दिवशी त्यांना अधिकार असतो, तर ते अनुभूती घेतात त्या आपण केलेल्याचे आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात. आणि म्हणून आपण पूर्वजांचे आशीर्वाद घेण्यासाठी हे आपण केलं पाहिजे श्राद्ध कर्म. आता ह्याच्यानंतर जेव्हा जशी जशी ती जी बॉडी आहे त्याची ॲस्ट्रल बॉडी ही इव्हॉल्व म्हणजे प्रगत होत जाते, जसे जसे त्याचे लेयर्स लवकर लवकर खतम होतील तसं तसं तो स्वर्गाकडे म्हणजे मेंटल वर्ल्डमध्ये, देवस्थान म्हणतात त्याला किंवा आपल्या ह्याच्यात स्वर्ग म्हटलं आहे हिंदूंमध्ये, तिथे तो जाऊ शकतो. तिथे गेल्यानंतर सुद्धा 7 स्वर्ग आहेत हिरॅर्की वाईज. म्हणजे तिथे सुद्धा लेयर्स, म्हणजे लेयर्स नाही म्हणू शकत, स्टेप्स. म्हणजे पहिला एक स्वर्ग बेसिक लेवलचा, मग थोडा ॲडव्हान्स, मग त्याच्यावरचा ॲडव्हान्स, असे 7 स्वर्ग. असा तो तिथल्या स्टेप्स आहेत आणि त्या त्या कॅटेगरीप्रमाणे तिथे तिथे ती सोल जर्नी तिचा तिथे होतो. पण आता ह्याच्यामध्ये हा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये फरक असा आहे की जो अत्यंत म्हणजे कामी आणि सकामी व्यक्ती आणि असलेला जो सोल असेल, जो इच्छा, डिझायर्स, इमोशन्स ह्याच्यामध्ये अगदीच म्हणजे हे झाल्यासारखा, म्हणजे लडबडल्यासारखा, तर त्याला फार वेळ लागतो. कारण ॲस्ट्रल बॉडीतनं, सूक्ष्म शरीरातनं बाहेर यायला. आणि मेंटल बॉडी ती पुन्हा बॉडी वेगळी आहे. ॲस्ट्रल बॉडी सूक्ष्म शरीर सोडल्यानंतर तो आत्मा मेंटल म्हणजे वरच्या डिव्हाइन लेव्हलवर जेव्हा आतलं कवर त्याचं बाहेर येईल तेवढ्या ह्याला जायला ती लेयर्स किती थिक आहेत तुमचे इमोशन्स, डिझायर्सचे, त्याच्याप्रमाणे तो टाईम ठरेल. तर त्यामुळे तिथे त्याचा जर्नी, सूक्ष्म शरीराचा कामलोकातला ॲस्ट्रल वर्ल्डमधला जर्नी फार स्लो आणि लॉंग प्रोसेसमध्ये होतो, जो सकामी आणि सामान्य व्यक्ती असते. पण त्याच्या उलट जे डिव्हाइन आणि असे खूपच वरच्या लेवलचे म्हणजे संतांसारखे हे असतात ते सुद्धा जातात ना, कारण हा जर्नी असाच आहे.
म्हणजे जसं मुंबईवरनं दिल्लीला येताना तुम्हाला तो दिल्ली मुंबईवरनं गुजरातवरनं राजस्थान असाच तो ट्रॅक आहे आणि असंच ते तेवढे मध्य प्रदेश आणि मग दिल्ली, हा जो जर्नी आहे तो पर्टिक्युलर आहे. तसाच वापस जातानाचा जर्नी पण तसाच आहे आणि येतानाचा जर्नी पण तसाच आहे. बर्थ घेताना कंपल्सरी आहे. जाताना ॲस्ट्रल जर्नी, मग मेंटल जर्नी आणि मग तो स्वर्ग. मग तिथून परत वापस यायचं असेल तर पुन्हा ते ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये यावं लागतं, तिथून मग खाली यावं लागतं, असं ते ठरलेलं आहे. त्यामुळे तो प्रत्येकाचा फिक्स आहे. असं नाही की पापी आणि असे लोक तिथे जातात आणि बाकीचे डायरेक्ट स्वर्गात जातात, असं काही होत नाही. तर जो आता एखादा डिव्हाइन ॲटिट्यूडचा माणूस आहे की बाबा अखंड त्यांनी जन्मभर सेवा केली किंवा अनसेल्फिश ॲटिट्यूड राहिलेला आहे आणि रिनन्सिएशन झालेलं आहे त्याचं, म्हणजे अगदी म्हणजे तो ह्याच्यातनं सगळ्यातनं बाहेर पडला आहे, किंवा आपले संतजन म्हणू आपण, आपले गुरु म्हणू, तर त्यांचंही शरीर जेव्हा जातं, ठेवतात ते खाली शरीर ठेवतात गुरु, तेव्हा त्यांचंही ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये जातं. पण आता इथे चेंज आहे व्हायब्रेशन्सचा. मी जे मगाशी सांगितलं कंपन, तर ते व्हायब्रेशन ह्या स्थूल शरीर व्हायब्रेशन ह्या जास्त डिझायर्स असलेल्या, जास्त इच्छा आकांक्षा वासना असलेल्याच्या व्हायब्रेशन्स आणि प्युरिफाईड डिफाईन्ड सोलच्या व्हायब्रेशन्समध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि कसं होतं की जो आता एखादा जर सोल आहे, जो शरीर सोडला आहे, तो अत्यंत कामी, म्हणजे शरीर वासना खूप जास्त किंवा पैशाची वासना खूप जास्त, तर त्या ह्याच्यामध्येच तो त्याच्या व्हायब्रेशन्स त्याच्या टाईपच्या लोकांशीच तो कम्युनिकेट करू शकतो. म्हणजे त्या व्हायब्रेशन्स मॅच होत असतील तरच तो कम्युनिकेट करू शकतो ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये, कामलोकामध्ये. आणि त्यांना त्याच काय म्हणू शकतो आपण की त्याच टाईपच्या समोरच्या माणसाच्या भावना कळतात. म्हणजे आता समजा दोन मित्र गेले, डेथ झाली, दोन लोक गेले, ते दोघं एकमेकांचे मित्र आहेत. तर ए आणि बी, तर एला बी मधल्या दुष्ट भावना किंवा हेवा असे जे गुण असतात तेच फक्त तो रीड करू शकेल. पण त्याच्यातली ती जी डिव्हाइननेस असेल, प्युरिफाईड साईड असेल त्याच्या कॅरेक्टरची, किंवा जिवंतपणी जो स्वभाव असेल की तो दानशूर वगैरे असेल, खूप चांगला, सगळ्यांना मदत करणारा, व्हेरी काइंड, लव्हिंग आणि अनकंडिशनल वेनी लाईफ त्यांनी जगलं असेल, तर ते त्याला त्याचं काही रीड करता येत नाही त्या दुसऱ्या एला, बीचं, कारण त्याला फक्त त्याच व्हायब्रेशन्स कॅच करता येतात. कदाचित हे कळायला सगळं अवघडच असेल, पण साधारण ह्यातनं तुम्हाला कळलं पाहिजे की बॉटम लाईन ही आहे की आपण जो अभ्यास करतोय पहिल्या दिवसापासनं, की वासनांना आता आटोपतं घेतलं पाहिजे आणि त्यातून बाहेर येण्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे, कारण त्याच्यावर पुढचा आपला जर्नी डिपेंड आहे. इथे काही संपत विंपत काही नाही आहे. तर त्यामुळे त्या दोन आत्म्यांना फक्त त्या सेम व्हायब्रेशन्स मॅच होतात, म्हणजे कॅच करता येतात. आणि जो डिव्हाइन जर एखादा संत देह सोडून गेला असेल तर त्याला तिथे मग जास्त जर्नी करावा नाही लागत. ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये कामलोकामध्ये जास्त वेळ राहावं नाही लागत. त्याची फास्ट म्हणजे डायरेक्ट फ्लाईट ती अशी नुसती तिथून पास ऑन होते ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये. काही क्षण त्याला तिथे जातात, कारण त्याच्या एनर्जी बॉडीमध्ये, त्याच्या सूक्ष्म शरीरामध्ये तिथे राहून ते पनिशमेंट सहन करण्यासाठी काही उरलेलंच नाही आहे. आणि म्हणून कालच्या ह्याच्यात मी सांगितलं होतं की पाप आणि चुका ह्या संतांकडनं पण झालेल्या असतात, पण ते तिथल्या तिथे फॉरगिव्हनेस करून किंवा त्यातून दानधर्म करून, दुसऱ्याला मदत करून, अनकंडिशनल सर्व्हिसमध्ये राहून ते न्यूट्रलाइज करतात त्यांच्या पापकर्माला किंवा पूर्वजन्म कर्माला. ते न्यूट्रलाइज करतात म्हणजे कमी करतात इथल्या इथेच. म्हणून त्यांना पुढचा जर्नी फास्ट होतो, एखाद्या रॉकेटमध्ये बसल्यासारखा.
त्यांना मग त्या कामलोकामध्ये काही मतलब नाही, कारण त्यांच्या व्हायब्रेशन्स हे सुपर फाईन असतात आणि त्या व्हायब्रेशन्स कामलोकाच्या व्हायब्रेशनला मॅच होत नाहीत. त्या ग्रॉस आणि कोर्स अशा व्हायब्रेशन्स आहेत, जडाच्या नंतर असलेल्या. आणि ज्या मेंटल वर्ल्डमध्ये आपल्या देवस्थान म्हणजे हेवनच्या ज्या एनर्जीज आहेत त्या अत्यंत क्लीन आणि प्युरिफाईड आणि डिवाईन अशा एनर्जीज आहेत. तर त्यामुळे त्या व्यक्तीमध्ये तशा एनर्जीज असल्यामुळे त्याला इथे काही कामच नाही उरत. जसं आपण आता सोपं करून मी याला सांगू शकते की आपण प्रवास करतोय. तुम्ही समजा दोन व्यक्ती माझ्याकडे, दोन चार व्यक्ती समजा कोणी माझ्याकडे दिल्लीला येत आहे, तर ज्याला मध्ये गुजरातमध्ये उतरून काम आहे तो तिथे वेळ घालवत बसेल. पण ज्याला गुजरातमध्ये काही कामच नाही आहे तो डायरेक्ट फ्लाईट घेऊन दिल्लीला येईल, तो काही तिथे रेंगाळत बसणार नाही. असं झालं ते. म्हणजे ज्याला जे काम आहे, ज्या पद्धतीची एनर्जी आहे, तो तिथे त्याला ते जोपर्यंत संपत नाही तिथे जातं दळत बसावं लागतं. पण ज्याचं तिथे आधीच खाली साफ करून जो गेलेला आहे, ज्यांनी कर्माला समजलं आहे, ज्ञान संपादन केलं आहे, ज्यांनी वासनांना आत्मारूढ होऊन, त्यांनी आत्मपरायण होऊन त्यांनी जर सगळ्याला कंट्रोल केलेला आहे, तो जो असतो तो क्लीन इथेच झालेला असतो, जमिनीवर, पृथ्वीवर. त्याला तिथे जड शरीरामध्येच तो क्लीन झाल्यामुळे त्याला पुढच्या जर्नीमध्ये तिथे रेंगाळत बसावं लागत नाही. तो डायरेक्ट डिवाईन सोल बनल्यामुळे डायरेक्ट स्वर्गामध्ये त्याची एंट्री होते. मग त्या स्वर्गामध्ये सुद्धा वेगळे वेगळे प्रकार आहेत. अत्यंत उच्च प्रतीचा शेवटचा स्वर्ग म्हणजे जो संतांसारख्या लोकांचे, डिवाईन लोक जात असतील तिथे, डायरेक्ट परमात्म्याच्या जवळ असे, तिथे त्याच्यात सुद्धा नुसतं लव्हिंग काइंड असलेल्याचा एक हे वेगळा, नंतर एक हेल्पिंग नेचर असलेल्याचा स्वर्ग वेगळा. या स्वर्गांची हे आणि नरकांची 7 नरक 7 स्वर्ग सांगितले आहेत. तर ते 7 नरक 7 स्वर्ग कशात सांगितलेत? भागवतात त्याचं वर्णन आहे. तर त्याच्यामध्ये खूप उत्तम वर्णन त्यांनी केलेलं आहे. 7 नरक म्हणजे कसे, मग पहिल्या नरकात काय काय होतं, मग ते किड्यासारखे जळतात, मारतात, गरम पाण्यात टाकतात, इतकं भयंकर वर्णन आहे की माणूस घाबरूनच जाईल. भागवत, श्रीमद भागवत जे हे आहे पुस्तक आहे, ग्रंथ आहे आपला, स्क्रिप्चर आहे, त्याच्यामध्ये उत्तम वर्णन आहे. मग हा नरक कुठे बघायला मिळतो? तो ह्या ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये नरक आहे. तर तो नरक कसा की ते जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्या ज्या वासना बाहेरचा जो लेयर आहे, मग तिथे त्याला ना चांगले माणसं भेटतच नाहीत, म्हणजे सेम व्हायब्रेशन असलेले. मग समोरचे लोक त्याला ते सगळं करायला लावतात आणि त्याला ते एखाद्या राक्षसासारखे वाटतात त्या आत्म्याला, त्या एनर्जी बॉडीला, आणि तिथे त्यांना ते सगळं करावं लागतं. म्हणजे ज्या ज्या वासना बाळगल्या त्या सगळ्या तिथे काम करावं लागतं आणि त्यातनं आनंद काहीच मिळत नाही, कारण उपभोग घ्यायला शरीर नसतं, स्थूल शरीर. त्यामुळे त्यांना म्हणजे ज्या पद्धतीची एनर्जी आहे आणि इच्छा आहे त्या पद्धतीचेच लोक भेटतात. म्हणजे जसं आपण इथे जमिनीवर असताना आर्टिस्टला आर्टिस्ट भेटला तर कसं छान वाटतं, ट्युनिंग जमतं म्हणतो आपण, तसं ते वर गेल्यानंतर सेम ट्युनिंग जमणाऱ्या लोकांचं, सेम कर्म आणि सेम व्हायब्रेशन्स असलेले लोक एकत्र येतात. मग त्याच्यामध्ये तिथे सुद्धा हिरार्की असते की सिनियर लोक जे काम करून घेतात ज्युनियर्सकडनं, मग तिथे ते सफरिंग आहे पूर्ण. आता त्याच्यामध्ये सुद्धा काही हेल्पिंग नेचरचे ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये लोक असतात जे खूप हेल्पिंग नेचरचे असतात. ते स्वतःहून मग तिथे राहतात, असे पण आहेत बरं. त्यांना आपण म्हणतो इनव्हिजिबल हेल्पर्स इंग्लिशमध्ये. म्हणजे हे थिओसॉफिकल एक क्लिअरवॉइंट आणि हायर डेव्हलपमेंट झालेल्या व्यक्तीनं हे पुस्तक लिहिलेलं आहे, इनव्हिजिबल हेल्पर्स. तुम्ही इंटरनेटवरनं डाउनलोड करून कोणीही वाचू शकता. तर त्याच्यामध्ये काय, हे डिव्हाइन सोल्स ॲस्ट्रल वर्ल्डवर मदत करतात.
ज्याला गरज आहे, मग आपल्यासारखे लोक जे संकटात असतात तिथे येऊन ते इनव्हिजिबल हेल्पर्स आपल्याला मदत करतात. त्याच्यात खूप छान छान त्यांनी गोष्टी दिलेल्या आहेत त्या पुस्तकामध्ये, की एका छोटा बाईचा मुलगा घरी एकटा असतो, शेजारणीकडे ठेवलेला असतो, आणि ती कुठेतरी कामासाठी दुसऱ्या गावी गेलेली असते, आणि शेजारणीला सांगितलेलं असतं की मला अडचण आहे तर मी जाऊन येते, तर तुझ्याकडे मी छोट्या मुलाला ठेवते. तो छोटा मुलगा वर रूममध्ये झोपलेला असतो. पण इकडे काय होतं, आईला त्या त्या बाईच्या घरामध्ये आग लागते, आणि इकडे इंट्युशन म्हणजे असतंच ना, आई आणि मूल कनेक्टेड असल्यामुळे आईला ते आतूनच असं जाणवतं की काही काही माझ्या मुलाला काही संकट तर नाही येणार आहे, अनइझी व्हायला लागतं तिला आतमध्ये. तर ऑब्व्हियसली आपण प्रेयर करतो की हे देवा, माझ्या बाळाला सांभाळा, मी इथे कामासाठी आली आहे पण माझ्या मुलाचं संरक्षण कर. तर तिथे हे इनव्हिजिबल हेल्पर्स तुमची पटकन हे कॅच करतात, व्हायब्रेशन तुम्ही जी इच्छा केली आहे किंवा काय असेल ते अशा एरियामध्ये काम करतात इनव्हिजिबल हेल्पर्स, जे काइंड आहेत, ॲस्ट्रल वर्ल्डमधले सोल्स. तर ते तिथे असं त्यांनी लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये, की फायर फायटर्स येतात, म्हणजे जे आग विझवणारे असतात ते येतात. त्यातला एक आतमध्ये जातो. पहिले तर ती घरातली बाई तर विसरूनच गेलेली असते की शेजारच्यांचं मूल आपल्या घरात आहे आणि ते वरच्या खोलीमध्ये झोपलेलं आहे. तर ते बाहेर तिला तर काढतात ते लोक बाहेर, आणि तिला नंतर लक्षात येतं की अरे बापरे, ते एक मूल शेजारणीचं माझं वर झोपलंय. तर ती जेव्हा सांगते तर त्यातला एक फायर फायटर वर जातो, जो आग विझवणाऱ्या ग्रुपमधला असतो, तो वर जातो. तर त्याला चक्क बघायला मिळतं की असं व्हाईट व्हाईट कलरचं काहीतरी पूर्ण त्याच्या बेडभोवती आच्छादलेलं आहे असं, आणि तो फायर जो आहे, ती जी आग आहे ती अशी पूर्ण त्याच्या बेडच्या पूर्ण बाजूनी भडकलेली आहे, पण त्याच्या असा अंड्यामध्ये असल्यासारखा तो सुरक्षित असतो. आणि जसा तो जवळ जातो, ती एनर्जी त्याला बघते की बाबा हां, आता या मुलाला वाचवायला कोणीतरी आलं, त्याबरोबर ती एनर्जी गायब होते, आणि तो त्या पोराला उचलतो आणि बाहेर घेऊन येतो. आणि त्यांनी हा अनुभव सांगितलेला आहे रायटरला. तर अशी ही गंमत आहे. तर हे जे चांगले सोल्स असतात ते काही काही ते आवडीनं स्वतः सेवा करण्यासाठी पण ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये स्टे करतात काही दिवस, आणि दे आर इनव्हिजिबल हेल्पर्स. ते आपल्या फिजिकल वर्ल्डमध्ये येऊन मदत करतात, कारण हे सगळे लोक आपल्याच ह्याच्यात आहेत ना, दे कॅन हेल्प. तर ते त्यांना पाहिजे तेव्हा ते हेल्प करू शकतात अशा पद्धतीची, की प्रोटेक्शन करणं, किंवा काहीतरी अचानक जर घडणार असेल एखाद्याबरोबर ॲक्सिडेंट, आणि तो जर अधिकारी असेल चांगल्या कर्मामुळे, जन्मामुळे किंवा कुठल्याही प्रकारे, तर त्याला कशा पद्धतीनं प्रोटेक्शन द्यायचं, तर तिथे हे इनव्हिजिबल हेल्पर्स काम करतात. तर असेही सोल ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये असतात. पण हे सगळं आता एखादा जो इथे तो सोल असाच असेल जो इथे फिजिकल बॉडीमध्ये असताना अत्यंत मदत करणारा, दुसऱ्यासाठी धावणारा, एका क्षणात समोर उभा राहणारा, अशा टाईपचा अत्यंत काइंड अशा टाईपचा जो सोल असेल, तोच असं जाऊन वर काम करू शकतो. कारण त्याला काही भोगण्यासारखं आणि त्रास होण्यासारखं काही राहिलंच नाही आहे ना. पॅशनच जर काइंडनेस आणि कंपॅशन हे जर असेल, म्हणजे दयाभावना आणि हे जर जास्त असेल त्याचं जिवंत असताना, तर तो वर जाऊन तेच काम करतो. मग ती त्याची चॉईस असते, की ही चॉईस आपल्याला असते ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये, की मी किती दिवस स्टे करणार. तर चांगले जे सोल्स असतात ते काही दिवस तिथे राहतात, ही तिथूनही ते मदत करतात, आणि मग ते त्यांचं हे झालं पूर्ण समाधान तेही कामाचं, की मग ते हेवनकडे, पुढच्या जर्नीकडे पुढे जातात. पण आपण मी आता लगेचच हा सेशन का घेतला, तर मला सांगायचा मुद्दा हा आहे की हलक्यामध्ये घेऊ नका, सहजमध्ये घेऊ नका. हे जे तुम्हाला सेशन्स मिळत आहेत किंवा ही जी योजना झालेली आहे, त्याला अत्यंत मनावर घेऊन, वयाला पाहून हळूहळू हळूहळू सर्व गोष्टींमधनं बाहेर येण्याचा प्रयत्न करा. मला हे मिळालं नाही, मग आत्ताच मिळालं, मी हट्ट नाही. आपला जो आश्रम व्यवस्था जी आपल्यामध्ये होती ती अत्यंत आवश्यक होती, आणि ही फॉलो केली जात होती.
आणि ती अत्यंत योग्यच आहे. पण आजकाल बघायला मिळतं 40 आलं की उलट 25चं तारुण्य आल्यासारखे मेसेजेस असतात. ते काहीतरी असतं ग्रुपमध्ये सुरू होतं. म्हणजे हे मी माझ्या वयाच्या लोकांचं सांगते की एकदम तारुण्य येतं, माहिती नाही काय. पण म्हणजे ह्या सगळ्या खूप डीप गोष्टी आहेत आणि फार समजायलाही अवघड आहेत आणि पचायला कठीण आहेत. तर पण ह्याच्यावर वर्क केलं पाहिजे, कारण इतकं सोडून देण्यासारख्या गोष्टी आहे नाहीत. म्हणजे दुसऱ्याला आपण हृदय दुखावणं किंवा दुसऱ्याला बोलणं, फिजिकल हार्म करणं किंवा इच्छा करणं दुसऱ्याचं वाईट व्हावं, स्वतःचा स्वार्थ साधला नाही म्हणून शिव्याशाप देणं, मनातनं तडफडणं, हे ताबडतोब बंद झालं पाहिजे. अदरवाईज आपल्याला भोगावं लागतं, दुसऱ्याला भोगावं लागतं. ते वेगळं, ते फिजिकल बॉडीमध्ये. कारण तुमचा गेलेला एक शब्द तो सहन करावा लागतो दुसऱ्याला. जसं कालच मी सांगितलं की माझ्याबरोबर एक घटना घडली अशी. म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे, तो मला आता कळतो, तेव्हा नाही कळला. तेव्हा बस मी सहनच केलं की लग्नानंतरचा जो मी अनुभव सांगितला पायाच्या आजाराचा, तो त्या व्यक्तीच्या स्वार्थापायी त्या व्यक्तीनं इच्छा केली, पण ती दुसऱ्याला सहन करायला लागते. म्हणून कधीही दुसऱ्याला दोष देऊ नका, ॲक्सेप्टन्स ठेवा. तुम्हाला मनासारखं झालं नाही म्हणून दुसरा दोषी ठरत नाही. तर खूप गोष्टी आहेत ज्या मॅच्युरिटीनी जगल्या पाहिजेत आणि केल्या पाहिजेत. आणि त्याचं सगळ्या आपल्या वासनांवर संयम आला पाहिजे. आता आपण फिरायचं किती हे आपण ठरवावं. मग फिरायला मिळत नाही म्हणून मग नाही माझं मनच कासावीस होतं, ह्याला काही अर्थ नाही. परिस्थिती काय आहे, मग योग का नेहमी विचार करायचा की घडत नाही आहे गोष्ट म्हणजे ती माझ्यासाठी सुटेबल नाही आहे, माझ्यासाठी चांगली नाही, म्हणून ती गोष्ट माझ्यासमोर येत नाही. आणि माझ्याबरोबर जर घडतंय तर ते माझ्यासाठी योग्यच आहे. या दोन विचारांच्या पलीकडे जायचंच नाही, काथ्याकूट करत बसायचाच नाही डोक्यानी आणि गलत विचार करायचेच नाहीत. ॲक्सेप्टन्स आणि फ्लेक्झिबिलिटी अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. नाहीतर मग हा जो पुढचा जर्नी आहे हा असा आहे, पण आपल्याला हा माहितीच नाही. कारण गंमत अशी आहे की थिओसॉफिकल बुक्समध्ये हे स्ट्रेट फॉरवर्डली दिलेलं आहे. म्हणजे थिओसॉफिकल म्हणजे वेस्टर्न फील्डमध्ये, म्हणजे अमेरिका, इंग्लंड आणि परदेशांमध्ये तिथेही संत झाले आणि तिथले जे संत होते इंग्लिश, त्यांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यांनी क्लिअर सगळं लिहिलेलं आहे. ही पुस्तकं अवेलेबल आहेत, तुम्ही वाचू शकता. थिओसॉफिकल बुक्स ऑनलाईन तुम्ही परचेस करू शकता, ज्यांना इंग्लिश कळतं, वाचता येतं किंवा इंटरेस्ट असेल. पण हे सगळं आपल्या ग्रंथांमधनं लिहिलेलं आहे. जो मी रेफरन्स दिला योग वसिष्ठामध्ये, पूर्ण लीलेची स्टोरी दिलेली आहे. लीला राणी जी होती तिची, त्याच्यामधनं सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यात सूक्ष्म शरीर म्हणलं आहे, नावं फक्त मराठी, हिंदी आणि त्याच्यामध्ये इंग्लिश. नंतर आपल्या भागवतामध्ये ह्याचं वर्णन आहे, नरक आणि स्वर्ग, ते म्हणजे ॲस्ट्रल वर्ल्ड आणि हे मेंटल वर्ल्ड, दुसरं काही नाही आहे. तर मेंटल वर्ल्ड म्हणजे हेवनमध्ये गेल्यानंतर पुन्हा त्या आत्म्याला त्याच्या इव्हॉल्विंग किती झाला असेल, म्हणजे किती प्रगल्भ झाला असेल, किती शुद्ध झाला असेल, त्याच्याप्रमाणे टास्क देऊन खाली पाठवलं जातं. संत जे येतात ते त्यांना कार्य करण्यासाठी येतात, दुसऱ्यांना मार्ग दाखवण्यासाठी येतात. ते काही स्वतःचं जीवन जगायला येत नाहीत. त्यांना तो जॉब दिलेला असतो, ते करतात आणि पुन्हा आपले वापस जातात. ते डायरेक्ट विमान त्यांचं असे येतात. पण काही जे चांगले सोल्स असतात, जे खालच्या लेवलच्या ह्याच्यामध्ये असतात, हेवन्समध्ये, स्वर्गांमध्ये असतात, 7 प्रकारचे स्वर्ग त्याच्यात खालच्यात, मग त्यांच्या तरी पण थोड्याफार इच्छा राहिलेल्या असतात की मला हे अनुभव घ्यायचा राहिला, तो अनुभव घ्यायचा राहिला. मग ते पर्पज घेऊन आपण खाली येत असतो. पण ह्या सगळ्या येजामध्ये सतत हेच लक्षात आलं पाहिजे की आपण दुसऱ्याला दुःख देण्यास कारण बनलं नाही पाहिजे. कारण शेवटी मी जसा आहे तसाच समोर आहे. मी जो आहे तीच एनर्जी समोर आहे. शेवटी आपण एकाच सूर्याचे सूर्यकिरण आहोत
आपण वेगळे नाही, आपण एकरूप आहोत. वी ऑल आर वन. मग त्या नियमाने आपण फक्त जे आपण करायला आलोय ते करायचं आणि जायचं आहे. दुसऱ्याला त्रास द्या. जनरली होतं असं, म्हणजे घरांमधनं आपल्याला जे मिळालं नाही ते दुसऱ्याला मिळतंय, तर ती जेलसी वृत्ती खूप अगदी, म्हणजे मी अगदी जवळजवळच्या अगदी भोवतालच्या लोकांमध्ये आणि बाहेरच्या लोकांमध्ये मी खूप बघितलंय. मला खूप आश्चर्य वाटतं नेहमीच या गोष्टींचं. पूर्वीपासून वाटत आलंय की एक माणूस दुसऱ्याला त्रास देतो, का दुसऱ्याबद्दल वाईट विचार करतो, हे असेच प्रश्न मला सतत पडतात. की का असं, म्हणजे शांत का नाही राहू शकत, की आपलं आपलं का नाही बघू शकत, आणि दुसऱ्याला सतत चांगल्या प्रेमाने बिहेव का नाही करू शकत. तर हा सगळा प्रकार आहे. पण मग पुढे विचार येतो की ठीक आहे, त्या आत्म्याला तेवढी जाणीव नाही आहे, त्याची तेवढी डेव्हलपमेंट नाही झाली, म्हणून हे म्हणजे डोळ्यावर पट्टी आहे म्हणू शकतो आपण, ज्ञान नाही आहे, म्हणून या चुका होतात. मग तेही कळतं, म्हणून आपण शांत राहायचं. तर तुम्ही हा जो प्रवासाचा भाग बनला आहात, अत्यंत महत्त्वाची, अत्यंत विशिष्ट गोष्ट आहे ती. तर त्यामुळे आता हे जे आपण आज चर्चा केली याच्यावर फार कमी चर्चा झालेल्या आहेत. कारण आपल्या ज्या ग्रंथांमधनं आहे ते ओपन, आपल्या ऋषीमुनींनी हे सगळं ओपनली नाही सांगितलंय. कारण हे सगळं कळायला, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर हे सगळं कळायला ना तेवढी प्रगल्भता, तेवढं अंडरस्टँडिंग, तेवढी समज, तेवढं अर्थ कळणं, तेवढी मॅच्युरिटी, म्हणजे थॉट्सची, ॲक्शन्सची, एनर्जी वाईज यावी लागते, तेव्हा हे सगळं कळतं. नाहीतर काय होईल, नुसतं आणखीन घाबरायला एक निमित्त मिळाल्यासारखं होईल. की आधीच घाबरत होतो आपण, त्याच्यात आणखीन घाबरायला, की मी झोपल्यावर माझं बाहेर तर नाही येणार, आत तर नाही जाणार, म्हणजे हे अज्ञान म्हणू शकतो आपण. पण तरीही एवढा मोठा विषय मी मुद्दामून तुमच्यासमोर आणला का, तर जाणीव होणं आवश्यक आहे. केवळ हा उद्देश होता. कोणाला घाबरवणं आणि चुकीची माहिती देणं चुकीच्या वेळेला हा नव्हता. पण माझं स्पष्ट मत आहे, जोपर्यंत माणसाला समोर काय होणार आहे ते कळत नाही, तोपर्यंत जागरूकता येत नाही आणि हलकीशी जाणीव होत नाही की आपण काय करत आहोत याची, किंवा काय करून चुकलो आधी जीवन जगताना आपल्या बरोबरच्या लोकांबरोबर. यासाठी ही जाणीव व्हावी म्हणून मी हा खरं तर विषय अत्यंत ओपनली हे करून डिस्कस केला. नाहीतर या विषयावर इतकं ओपन कोणीही बोलत नाही आणि चालणारही नाही, म्हणजे बोललेलं. तर मी हे एवढं इन्फॉर्मेशन देऊन मी हे आपलं सेशन थांबवते. कोणालाही काहीही शंका असतील तरी तुरंत मेसेज करा, किंवा आत्ता माईक ओपन करून विचारलेत तरी चालेल, ते जास्त उत्तम. काहीही शंका असेल तर विचारा.